बातमी पाहूयात। मंडुरा सातोसे कास गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं, कारण ओंकार हत्तीला पकडण्यासाठी कर्नाटकच्या वन विभागाची आता मदत घ्यावी लागते। ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वन विभागाचा मोहीम राबवणार आहे। ओंकार हत्ती आतापर्यंत गोवा आणि महाराष्ट्राचे बॉर्डरवर फिरत होता। 27 सप्टेंबर पासून ते महाराष्ट्राचे सीमारेखामध्ये आलेला आहे। आता ते कास सातोसे या गाव क्षेत्रात किंवा शेती जो आहे भातची शेती त्यावर फिरत आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्र त्यांच्या बिहेवियरल त्यांच्या मूवमेंट पॅटर्न आता स्टडी करत आहे आणि आपण एक 2-3 चांगले स्पॉट्स आयडेंटिफाय पण केलेले आहे, ज्यावर आपण त्यांना बेशुद्ध करून रेस्क्यू करू शकतो। दरम्यान ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वन विभाग मोहीम राबवणार असल्याची माहिती उप वनसंरक्षक मिलिश शर्मांनी दिली आहे। ओंकार हत्ती 27 सप्टेंबर पासून मंडुरा सातोसे कास गावामध्ये वावरतोय, त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। हत्ती शेतीची नासधूस सुद्धा करतोय, त्यामुळे आता त्याला बेशुद्ध करून रेस्क्यू केलं जाणार आहे। यासाठी कर्नाटकच्या वन विभागाची मदत घेण्याचं ठरलंय। मडुरे गावात 26 सप्टेंबर पासून हा हत्ती आहे तो इथे वावरताना दिसतोय आणि कोणी सध्या भात कापणीचा सीझन चालू आहे, मात्र कोणी भात कापणीला जायला धजावत आहेत, कारण ओंकार हत्तीची दहशत आहे। आणि अशाच वेळी याच मी आता ज्या ठिकाणी शेतात आहे त्याच ठिकाणी आज जी घटना आहे ती घडली। अचानकपणे भात कापणी करतानाच शेतामध्ये ओंकार हत्ती हा तिथे आला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली। त्या शेतकऱ्याचं नाव आहे ज्ञानेश परब। मडुरा परबवाडी येथली ही घटना आहे। या घटनेमुळे मात्र एकंदर पाहिलं तर या सर्व मडुरे गावातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण तयार झालंय। आज अशा घटनेमुळे शासकीय यंत्रणा जरी पूर्ण जागृत झालेली दिसली तरी मात्र शेतकरी मात्र भात कापणीला कसं जायचं ह्या हत्तीच्या दहशतीखाली वावरताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं तर सध्या मात्र या घटनेमुळे आता शेतकरी या पवित्र्यात आहेत की आम्हाला एक तर संरक्षण द्या, अन्यथा आम्ही भात कापणी कशी करायची, त्याचबरोबर आम्हाला नाहीतर सरसकट नुकसान भरपाई द्या। कारण वन विभागाने सांगितलेलं की हत्ती हा ताब्यात घेतला जाईल, मात्र अद्यापपर्यंत हत्ती पकड मोहीम आहे ती राबवलेली नाही। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत आणि या प्रश्नाकडे आता शासन कसे हाताळतंय हे पाहावं लागेल। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, मडुरा, सिंधुदुर्ग।